एक महत्त्वाची बातमी अकोल्यातून। अकोल्याचे जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गिट्टी आणि दगडखाणी सुरू ठेवण्यासाठी दरमहा 15,000ची खंडणी मागितल्याचा आरोप खाण मालकांनी त्यांच्यावर केला। या संदर्भात एका ऑडिओ क्लिप म्हणून त्यांनी पुरावा दिलाय। 9 दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली। मात्र गायकवाड यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत। आपण केवळ रॉयल्टी वसुलीसाठी दबाव टाकल्याचा दावा गायकवाड यांनी केलाय। हॅलो बिजू साहेब, काय चालू आहे? आराम चालू आहे बोला साहेब। साहेब काय नाही, कायच शून्यच विषय झाला आपला। एक महिना झाला आम्ही टार्गेट केलं साहेब आमच्या भाषी टाकलीचं। हा, धन्यवादचा मेसेजही आला। व्हेरी गुड, व्हेरी गुड। हो, आम्ही चालतंय. 3 दिवस साहेब आम्ही सगळेजण फिरून सगळ्यांकडून पैसे गोळा केले साहेब। चालेल चालेल, काय चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही। हो साहेब, हा, मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही आलते क्वार्टर्सला? हो साहेब, हो। हा, बर, मग काय शून्यच विषय झाला ना? नाही साहेब, होऊन जाऊ द्या। 8 दिवस 2-3 दिवस जरा माणसं सगळे थोडं शांत होतात। मारू चक्कर ते करतो मी ते, मग तेही आणू साहेब ते लाईटवर। नाही, आता मी तुम्हाला नाही बोलणार कधीच। हा साहेब, बघू आता मग। साहेब येतो मी, थोडं घरी बसलाय पाहुण्यांना। नाही नाही, आता एवढं इन्सिस्ट करण्याचं काहीच कारण नव्हतं। मी तुम्हाला 4 ते 5 फोन केले। हा हा हा, आता तुम्ही ठीक आहे, चांगलं काम केलं, चांगली गोष्ट आहे। हा, काही मला त्याबद्दल दुमत नाही किंवा म्हणायचं नाही, पण आता कुठल्या गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नका। हा, आता बघूच आपण, तुम्ही बघू, DMO बघू, आणि तुम्ही सगळे जे आहेत ना 42-47 ते सगळे लोक बघू। साहेब मी येऊन भेटतो आता तुम्हाला। काही आवश्यकता नाही। थँक्यू व्हेरी मच। प्रमोद गायकवाड साहेब, ॲडिशनल कलेक्टर रेव्हेन्यू, यांनी आम्हाला वारंवार मला फोन केला। आमचे जे मेंबर्स आहेत त्यांना ऑफिसमध्ये बोलून अपमानित केलं व पर्सनली पैशाची मागणी केली व काही ठिकाणी जाऊन स्वतः पैसे सुद्धा वसूल केले। मी तुमचे स्टोन क्रशर, अर्व क्रशर सगळे बंद पाडेल अशी धमकी दिली आहे। त्या धमकीला आम्ही उत्तर म्हणून आमचा बचाव करण्यासाठी आम्ही आज MIDC पोलीस स्टेशनला त्यांच्या कंप्लेंट करण्यासाठी सगळे संघटनेचे सगळे मेंबर्स आज इथे हजर आहेत।